श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आनंदी पहाटे या चॅनेलमध्ये. तर मी निघालेले आहे गिरनारसाठी. तर सगळे ट्रेनमध्ये होतो. झोप झाली आमची. तर झोप झाल्यानंतर थोडं फ्रेश झालो. ब्रश वगैरे केला. चहावाले आलते, चहा वगैरे घेतला, नाश्ता झाला आमचा. तर ट्रेनमधला प्रवास आमचा पहिल्यांदाच होता. मी आणि माझी मैत्रीण ट्रेननी पहिल्यांदाच चाललो होतो. खूप मज्जा येत होती. सगळे गिरनारचे दत्तांचे गाणे म्हणत होते. कोणी व्हिडिओ करत होतं गिरनारला जाण्यासाठी. असे बोलत होते आणि प्रत्येकाचे वेगवेगळे ग्रुप होते, त्याच्यामुळे ते ग्रुपवालेच त्यांचे व्हिडिओ वगैरे शूट करत होते. तर आम्हालाही म्हणले तुम्ही या, पण आमचा अवतार खूपच खराब झालता आणि उठलोही होतो, त्याच्यामुळे मेकअप वगैरे करायला वेळ लागणार होता, म्हणून त्यांना म्हणलं नाही नाही आम्ही ठीक आहे, तुम्ही करा, बनवा व्हिडिओ. तर त्यांनी ब्लॉग वगैरे बनवत होते. तर हे होतं गुजरातमध्ये पोचलो होतो आम्ही आणि दुसरा दिवस होता हा. सकाळच्या वाजल्या होत्या 12:30-1. तर आम्ही आता पोचणार होतो जुनागडमध्ये आमची एंट्री झाली आहे. तुम्ही बघू शकता हे पूर्ण सगळा मोठा ग्रुप होता. तर आम्ही शोधत होतो की बस कुठे थांबली आहे, कारण आम्हाला जुनागड ते गिरनार बस नेणार होती. मग हे होतं जुनागडचं स्टेशन, रेल्वे स्टेशन. त्याच्या बाहेर बस थांबलेल्या होत्या. तर या आहेत आमच्या बस. इतकं गरम होत होतं की असं वाटत होतं की कधी जाऊन हॉटेलवर अंघोळ करतोय. तर हॉटेलवर फायनली आम्ही पोचलो. हॉटेलवर गेल्यानंतर अंघोळ वगैरे करून मग फ्रेश झालो. खाली उतरलो. खाली उतरल्यानंतर खाली येऊन चहा वगैरे घेतला आम्ही सगळ्यांनी, कारण आम्हाला जायचं होतं सोमेश्वर मंदिराकडे. सोमेश्वराचंही दर्शन त्यांनी आम्हाला घेऊन जाणार होते दर्शनासाठी, सॉरी. तर हे आहे गिरनार. तर हे उंच डोंगर जो दिसतोय, तर तिथं आम्हाला चढायचं होतं. आम्ही खालूनच बघत होतो की एवढ्या उंच चढायचं म्हणून. तर फायनली आम्ही बस शोधत होतो की कुठं थांबल्या होत्या म्हणून. पूर्ण ग्रुप असा हळूहळू पुढे चालला होता. तर बस मिळाल्या होत्या, तर आम्ही चाललो होतो. व्लॉग बनवत होते मी, माझी मैत्रीण आहे आणि हे आमच्या पार्लरमधल्या ताई आहेत. आम्ही सगळे मिळून एकत्रच निघालेलो होतो. हा पूर्ण ग्रुप होता, पण आम्ही आमच्या तिघीच एन्जॉय करत होतो. सॉरी, सोमेश्वरचं दर्शन झाल्यानंतर आम्ही हॉटेलमध्ये जेवायला आलो. माधव म्हणून हॉटेल होतं आणि प्युअर गुजराती जेवण होतं. खूप सुंदर होतं, खूप स्वच्छ होतं जेवण आणि खूप छान होतं. जेवण झाल्यानंतर मग सोमेश्वराच्या इथं व्हिडिओ फोन अलाउड नव्हता, त्याच्यामुळे स्विच ऑफ करून मी बसमध्येच मोबाईल ठेवलेला होता. तर तिथला काहीच व्हिडिओ ब्लॉग मी बनवलेला नाही आहे. तर जेवण वगैरे झाल्यानंतर खूप पाळणे होते तिथं, झोपाळे. त्याच्यावर आम्ही मस्त झोके घेत बसलो होतो आणि नंतर आम्ही 1 वाजता रात्री हॉटेलवर पोचलो. अंघोळ वगैरे केली आणि आम्ही आता निघालेलो होतो गिरनार चढण्यासाठी. तर आता रात्रीच्या वाजलेल्या होत्या 2:15. 2:15 वाजल्या होत्या. खाली सगळ्यांना येऊन थांबायला सांगितलं होतं, पण खाली मला कोणच दिसत नाही. इथे सगळे गेलेले होते चालायला, कारण प्रत्येकाला उत्सुकता होती की आपण किती वाजता पोहोचणार आहे तिथं. म्हणून आमच्या आधीच सगळे गेले. तर आम्ही पहिल्या पायरीवर गेलो, दर्शन वगैरे घेतलं, नारळ वगैरे फोडले, तुपाची वात लावली आणि गिरनार दत्त महाराजांचं नामस्मरण केलं आणि गिरनार चढायला सुरुवात केली. तर गिरनार आम्ही चढत होतो. तुम्ही पाहू शकता की खूप अंधार होता. काही काही जागेवर लाईट होत्या, काही काही जागेवर अंधार होता खूप. आणि वरती प्लास्टिकची बॉटल वगैरे अलाउड नव्हती, त्याच्यामुळे स्टीलच्या बॉटल वगैरे घेतल्या होत्या आम्ही पाणी पिण्यासाठी, एनर्जीसाठी. इलेक्ट्रिकल पावडर पण घेतली होती आम्ही पाण्यामध्ये टाकून. तर आम्ही इथं थांबलो होतो, कारण इथं तुम्हाला दिसतोय ब्लॉक थांबलेला आहे, कारण नारळ वगैरे फोडत होतो. तर फायनली आम्ही सकाळी पोचलो होतो गिरनारला. तर आत्ता वाजल्या होत्या 7:20. आरती वगैरे चालू होती म्हणून मी खालीच थांबले होते. वरती मोबाईल अलाउड नव्हता, त्याच्यामुळं थांबून खालचं मस्त निसर्ग असं डोळ्यात टिपून घ्यावा इतकं सुंदर वाटत होतं आणि आपण इतक्या उंच आलो आहे हेही दिसत होतं. सूर्य असा हळूवार डोंगराच्या बाजूनी वरती येत होता. गुलाबी असं आभाळ झालतं. धुकं खूप छान दाटलेलं होतं. खूप मस्त वाटत होतं. जाताना आम्हाला गरम होत होतं, पण सकाळी इतकं थंड वातावरण खूप छान वाटत होतं. तर दर्शन झालं आमचं. दर्शन घेऊन आम्ही चाललो होतो रोपवेकडं, कारण माझ्या मैत्रिणीला खूप त्रास होत होता. वॉशरूमवरती कुठेच नव्हतं गिरनारच्या तिथं. असेल पण आम्हाला मिळालं नाही, म्हणून आम्ही इथं लाईनीत येऊन थांबलो होतो रोपवेच्या तिकीटसाठी. तर खूप लाईन होती. तिला असह्य झालं होतं. फायनली रोपवेचं तिकीट आम्हाला मिळालं होतं. आम्ही रोपवेने हॉटेलवर आलो होतो. तर तुम्ही बघू शकता हॉटेलही खूप सुंदर होतं, स्वच्छ होतं. हॉटेलवरती हळूहळू येत होतं आणि गिरनार चढून खूप पाय दुखत होते. 10,000 पायऱ्या आम्ही पूर्ण चढल्या होत्या. 5,000 पायऱ्या उतरून खाली आलो आणि फायनली 5,000 पासून रोपवे करून खाली आलतो, कारण मैत्रिणीची तब्येत अ, ठीक नव्हती त्याच्यामुळे. तर हे आहे आमची रूम. तर त्याला चावीच लागत नव्हती, म्हणून तिथं थोडी आमची गडबड झाली. तर
रूम उघडल्यानंतर पहिलं आम्ही तुम्ही बघू शकताय खूप सुंदर आणि स्वच्छ रूम होता. आम्ही 5 जणींमध्ये दिलता, तर 2 मैत्रिणी अजून पाठीमागनं येणार होत्या. आम्ही गेल्या गेल्या पहिलं मोबाईल चार्जिंगला लावला आणि अंघोळीला जायला निघालो होतो. म्हटलं पहिलं अंघोळ करून येऊ, मग थोडंसं काहीतरी खाऊन मग आराम करू. आम्ही आराम करणार होतो म्हणून सगळे आम्ही अंघोळीला एक जण अंघोळीला जाऊन अंघोळ वगैरे करून आलो. तर हे बघा आपलं आपलं बेड वगैरे आवरून ठेवला आणि खाली उतरलो होतो. हे आत्ता वाजले होत्या दुपारच्या 4 वाजता आम्ही निघालो होतो शॉपिंग करण्यासाठी. तर इथं मारुतीचं दर्शन पण झालं. तुम्ही बघू शकता मारुतीचं दर्शनही झालं. खूप खूप तिथं माकडं होती, म्हणजे मारुती रायाचे पूर्वज होते. तर ते खूप छान सैनिक म्हणायचं, मारुती रायाचे सैन्य होते ते. तर सगळे तिथं जाऊन दर्शन वगैरे केलं आम्ही. परत खालनं गिरनारचा डोंगर पाहावासा वाटत होता. जरी चढून गेलतो तरी मन समाधान होत नव्हतं, तरी पाहिलो. तिथनं आमची 4 वाजता ट्रेन होती दादरला, डायरेक्ट पुण्याला नव्हती. तर आम्ही दादरसाठी निघालो होतो. शॉपिंग वगैरे करून झाली, सगळं आवरून ठेवलं होतं. तिथनं आलो. बसवाल्यांनी आम्हाला राजकोट टू दादर अशी ट्रेन होती, म्हणून आम्हाला राजकोटला सोडलं 4 वाजता आणि 4च्या नंतर आमची ट्रेन. तर तुम्ही बघू शकता आम्ही दादरला निघालेलो होतो. दादरला आम्ही संध्याकाळी 7-7:30ला पोचणार होतो. तर चहा वगैरे संध्याकाळचा 6-6:30चा चहा वगैरे आम्ही ट्रेनमध्येच घेतला. त्याच्यानंतर आम्ही दादरला पोचलो होतो. आत्ता वाजल्या होत्या 7:20. दादरला पोचलो होतो. मुंबई आमच्यासाठी नवीनच होती तिघींसाठी. तिघीही पहिल्यांदा मुंबईमध्ये गेलो. म्हणलं 3 तास ट्रेन लेट आहे, तर शॉपिंग करावी. तर मुंबईमध्येच जवळ शॉपिंग केली. दादरची स्टेशनच्या जवळच केली, तुम्हाला माहितीच असेल. तर असा झाला आमचा सुंदर गिरनार प्रवास. खूप छान झाला. आणि शक्य असेल तर गिरनार दत्त महाराजांनी सगळ्याला बोलावं, सगळे जाऊन या. जे जे दत्त महाराजांचे भक्त असतील नक्कीच जातील.